मागच्या आठवड्यामध्ये मी ट्रेनमध्ये प्रवास करत होते आणि माझ्या मागच्या सीटवरच एक छोटीशी फॅमिली होती आणि त्यातला 6 वर्षाचा मुलगा याच्याशी माझी थोडीशी मैत्री झाली आणि मग तो माझ्या साईडला येऊन बसला आणि मी त्याला फ्रूट ज्यूस ऑफर केला. तर त्यावेळेस तो मला म्हटला की नाही मॅम, माझ्या आईनी सांगितले की असं अनोळखी लोकांकडून काही घ्यायचं नाही. मग त्याच्यानंतर त्याला फ्रूट ज्यूसची बॉटल बघून त्याला 5 मिनिटानंतर थोडंसं त्याचा चेहरा थोडासा बदलला आणि त्याला इच्छा झाली असं मला वाटत होतं. मग मी त्याला परत फ्रूट ज्यूस ऑफर केला की घे म्हणून. तर तो म्हटला की नाही, मग तुम्ही आधी पिऊन दाखवा. मग मी थोडीशी शॉक झाली आणि मग मी एक घोट पिला. त्याच्यानंतर तो म्हटला की नाही, तुम्ही वरून पिऊन दाखवा, मला पाहायचं आहे तुम्ही पितात की नाही. त्याच्यानंतर मी तो वरून ज्यूस पिऊन दाखवला आणि त्याने ते कन्फर्म केलं की मी हा ज्यूस पिलाय की नाही आणि त्याच्यानंतरच त्याने ती बॉटल हातात घेऊन त्याने सिप घेतला. तर हा सगळा प्रकार पाहून मी थोडीशी शॉकही होते आणि मला त्याचं कौतुक वाटलं आणि त्याच्या आईवडिलांचंही मला तेवढंच कौतुक वाटलं की जे आपण मुलांना शिकवतो किंवा मुलांना सांगतो ते मुलं एकदम बरोबर लक्षात ठेवतात आणि त्याप्रमाणे ते वागतात. तर ही जी गोष्ट आहे की आपल्याला लहानपणी शिकवतात की अनोळखी लोकांकडून चॉकलेट घ्यायचं नाही, याचं उत्तम उदाहरण मला स्वतःलाच त्या दिवशी मला पाहायला मिळालं.